भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजनांच्या हत्येमागे मोठं षडयंत्र होतं आणि ते कधीतरी बाहेर येईलच असा दावा पूनम यांनी केलेला आहे। महाजन यांच्या या हत्येनंतर जवळजवळ 2 दशकांनंतर पहिल्यांदाच कुटुंबातील सदस्य सविस्तरपणे बोललेले आहेत। पूनम महाजन यांनी झी 24 तासच्या जाहीर सभा या कार्यक्रमात हा दावा केलेला आहे। पूनम महाजन यांच्या दाव्यामुळे 18 वर्षांनंतर देशातल्या या सगळ्यात हाय प्रोफाईल मर्डर केसमध्ये मोठा ट्विस्ट आलेला आहे। त्याच्या मागे एक फार मोठं षडयंत्र होतं। आज उद्या किंवा परवा कधीतरी कळेल हे षडयंत्र काय आणि त्याच्यातून कळेल का हे का झालं। स्वर्गीय नेते प्रमोद महाजनांच्या हत्येला 18 वर्ष उलटल्यानंतर त्यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना मोठं वक्तव्य केलंय। माजी खासदार पूनम महाजन यांनी प्रमोद महाजनांची हत्या ही पैशांसाठी किंवा मत्सरापोटी झाली नसल्याचं सांगितलं। हत्येमागे कौटुंबिक कारण नसून मोठं षडयंत्र आहे असा दावा पूनम महाजनांनी झी 24 तासच्या जाहीर सभा कार्यक्रमात केलाय। कोणी झाडली गोळी काय ह्याच्या मागे ती गोळी फक्त एका माणसाच्या रागाची आणि मत्सराची नव्हती। राग आणि मत्सर होता, कारण की त्या गोळीचे पैसे सुद्धा माझ्या वडिलांनीच दिले होते, त्या बंदुकीचे पैसे सुद्धा माझ्या वडिलांनीच दिले होते। आणि मी नेहमी म्हणते की त्याच्या मागे एक फार मोठं षडयंत्र होतं। आज उद्या किंवा परवा कधीतरी कळेल हे षडयंत्र काय आणि त्याच्यातून कळेल का हे का झालं। हे फक्त 2 भावाच्या एक तर भांडण काहीच नव्हतं, भांडण नसतं। जेव्हा एक देतो आणि दुसरा घेतो त्याच्यात भांडणं काहीच नसतं। ह्याच्या मागे फार मोठं षडयंत्र आहे आणि ते नक्कीच कळेल कधीतरी। पूनम महाजनांच्या दाव्यानंतर प्रमोद महाजनांचे भाऊ प्रकाश महाजन यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। ज्यानं प्रमोद महाजनांविरोधात षडयंत्र केलं असेल त्याला सोडणार नसल्याची भीष्म प्रतिज्ञा प्रकाश महाजनांनी केली आहे। मी हयात असेपर्यंत जरी कळालं की एका विशिष्ट माणसाने षडयंत्र केलंय, तर मी आज आत्मविश्वासाने आणि गंभीरपूर्वक राहतो। एक तर तो माणूस राहील ना तर मी राहील, पण दुर्दैवानं तो माणूस लोखंडी पडद्याआड आहे। तो माझ्या हयातीत जर समोर आला तर मी माझ्या दोन्ही भावाच्या ह्या करुण अंताचा बदला निश्चित घेईन। प्रमोद महाजनांच्या हत्येमागे षडयंत्र असेल तर त्याची नव्यानं चौकशी व्हायला हवी अशी भूमिका भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी मांडली आहे। त्यांच्याकडे जर काही माहिती असेल तर खासदार म्हणून त्यांना जाणीव आहे की ती माहिती कोणत्या स्तरावरच्या अधिकाऱ्यांना देऊन त्याची चौकशी पुन्हा करावी पाहिजे। मला वाटतं आजही त्यांनी श्री देवेंद्र फडणवीसजींकडे ही माहिती द्यावी आणि माहिती देऊन त्यांच्याकडे काही या संदर्भामध्ये जास्तीची अधिकची माहिती असेल तर त्या माहितीच्या आधारावर पुन्हा एकदा चौकशी होऊ शकते। उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही पूनम महाजन यांनी केलेल्या दाव्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे। महाजनांच्या हत्येची नव्यानं चौकशी व्हावी असं त्यांनी म्हटलं। जर काही तसं कुणाच्या मनामध्ये जबाबदार महत्वाच्या व्यक्तींच्या बद्दल, घरातल्या व्यक्तींच्या बद्दल असेल तर आज केंद्र सरकार आपल्या विचाराचं आहे, राज्य सरकार आपल्या विचाराचं आहे, चौकशी करा। त्याच्याबद्दल काही धागेदोरे असतील तर ते ठिकाण द्या। हे जर त्यांनी स्वतः वक्तव्य केलेलं असेल तर फार गंभीर आहे, कारण ते एक राष्ट्रीय नेते होते। पण वाजपेयींच्या सरकारमध्ये त्यांची किती महत्त्वाची भूमिका होती आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। त्याच्यामुळे तसं काही त्यांना उशिरा काही धागेदोरे मिळाले असतील तर त्यांनी द्यावे आणि त्याची चौकशी करून काय नक्की फॅक्ट आहे ती पुढे आणा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणात थेट भाजपवर निशाणा साधलाय। पूनम महाजननी जी काही भूमिका मांडली त्याच्यामध्ये बिलकुल काही ना काही सत्य असेल आणि त्या घटनेला भाजपची मानसिकता ही स्पष्ट होते असं चित्र आपल्याला पाहायला मिळते। पूनम महाजन ज्या म्हणाल्या त्या अर्थी त्यात काही तथ्य असावं असं एकनाथ खडसेंनी म्हटलंय। महाजनांवर ज्यावेळी गोळ्या झाडण्यात आल्या होत्या त्यानंतर महाजनांच्या घरी पोहोचणाऱ्या नेत्यांमध्ये खडसे होते। इंदोजा हॉस्पिटलला काही दिवस मी त्या ठिकाणी होतो। ज्यावेळेस जेवढे काही येणारे जाणारे होते त्या चर्चेमध्ये संशयाची एक चर्चा व्हायची की हे काहीतरी षडयंत्र असू शकतं आणि आज पूनमताईंनी त्याचा उल्लेख केला। मला असं वाटतं की पूनमताईंनी उल्लेख केला खात्रीशीर माहिती तिला असावी किंवा त्यांची खात्री असावी। प्रमोद महाजन यांचा मृत्यू ज्येष्ठ पत्रकार सुनील गाताडे यांना संशयास्पद वाटतो।
हे कुणीतरी घडवून आणल्यासारखं वाटत असल्याचं गाताडे सांगतात। एवढंच नव्हे तर महाजनांच्या मृत्यूनंतर विवेक मोहित्रा यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचं त्यांनी म्हटलंय। पहिल्यांदा जर घरातल्या मुलीनं आणि जी करती मुलगी आहे तिनं एक दावा केला किंवा तिनं एक स्टेटमेंट विधान केलेलं आहे, तर हे सर्व संबंधितांनी सिरियसली घेतलं पाहिजे आणि त्याच्यात योग्य ती चौकशी झाली पाहिजे। प्रमोद महाजनांच्या हत्येच्या षडयंत्राची माहिती एक दिवस जगासमोर येईल अशी आशा पूनम महाजनांना आहे। त्यांच्या हत्येबाबत 18 वर्षांनंतर त्या जाहीरपणे बोलल्या। आता ते जर षडयंत्र असेल तर त्याचा सूत्रधार कोण हे नजीकच्या काळात बाहेर येईल का, याबाबत महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।